आपल्याला आजची रेसिपी करण्यासाठी लागणार आहे 1 कापलेला कांदा, 1 कापलेला टोमॅटो, अर्धा वाटी वाटाणे, 250 ग्राम इतका शेवग्याच्या शेंगा, आलं लसूण खोबरं पेस्ट 2 चमचे इतकी घ्यायची आहे, कोथिंबीर कापलेली. त्यानंतर तेल घालायचे 2 चमचे, मोहरी जिरे तडतडून द्यायचे, खोबरं आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची, कांदा पण परतून घ्यायचा, टोमॅटो परतून घ्यायचा. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो मीठ घालायचं परतण्यासाठी, म्हणजे झटपट असा कांदा टोमॅटो परतून होतो. त्यानंतर मसाले घालायचे आहे. मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतका धना पावडर, 1 चमचा कोल्हापुरी चटणी, अर्धा चमचा लाल तिखट, हळद घालायची आणि कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत. त्यानंतर पाणी घालायचं आहे अर्धा वाटी आणि शिजून घ्यायचे हे मसाले. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शिजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला वाटाणे शिजलेले आणि शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या त्या घालून घ्यायच्या आणि आपल्याला लपथप भाजी करायची आहे, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं. 1 वाटी इतकं पाणी घालून भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करून बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. पूर्ण व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवरती.